नमस्कार, मी अंकिता. अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मेंदू वडे. एकदम अशी सोपी रेसिपी आणि झटपट होणारी अशी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इथे मी 1 वाटी अशी सफेद उडदाची डाळ घेतली आहे. आता आपण तिला स्वच्छ धुवून घेणार आहोत. डाळ कधी पण आपण स्वच्छ धुवून घ्यायची. त्यांना ऑलरेडी केमिकल लावलेलं पावडर लावलेली असते. इथे डाळ अशी स्वच्छ धुवून घेतली. आता आपण डाळीच्या वरती येईल इतकं पाणी टाकायचं. पाणी थोडंसं जास्तच टाकायचं आणि 4 ते 5 तास आपण डाळ भिजत ठेवणार आहोत. रात्रभर ठेवली तरी चालेल. मी रात्रभर ठेवली होती. इथे आपली डाळ अशी छान मस्त भिजली आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत. पाणी न टाकताच बारीक करायची. त्याने एकदम असा छान मेंदूवडा होतो. इथे आता आपण असं मस्त मिक्सरला बारीक करून घेऊया. इथे बघा एकदम असं जास्त जाडसर पण नाही करायचं. आपलं असं मीडियम असं पीठ आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. इथे हिरवी मिरची, लसूण, अद्रक असं टाकून आपण छान असं आपल्या आवडीनुसार टाकायचं. इथे आपलं सर्व पीठ असं मेंदूवडा बनवण्यासाठी तयार आहे. आता आपण टाकूया त्यामध्ये चवीनुसार मीठ, जिरा ऑप्शनला आहे, आपल्या आवडीनुसार टाकायचे. आणि आता टाकूयात खूप सारी बारीक केलेली कोथिंबीर. कोथिंबीर पण ऑप्शनला आहे. हे सर्व आपल्या आवडीनुसार टाकायचं आणि आता पीठ आपण असं मिक्स करून घेणार आहोत. मीठ, जिरा, कोथिंबीर सर्व असं पिठामध्ये मिक्स करून घेऊया. त्याने मेंदूवडा एकदम असा छान आणि कुरकुरीत होतो. आता आपण मेंदूवडे बनवायला सुरुवात करूया. आपल्या आवडीनुसार आपण मेंदूवडे बनवायचे. इथे तेल पण असं छान गरम झालंय. तेल लो हीटवरच गरम करायचं. त्याने आपला मेंदूवडा पूर्ण आतून बाहेरून असा छान कुरकुरीत होतो आणि आत शिजला पण जातो. दोन्ही पण साईडने असे छान फ्राय करून तळून घ्यायचे. लो हीटवरच करायचे. तिथे आपले मेंदूवडे असे छान मस्त कलर आलाय. तळले गेलेत आणि कुरकुरीत पण झालेत. इथे आपले मेंदूवडे बघा असे छान शिजलेत, तळले गेलेत आणि एकदम असे कुरकुरीत झालेत. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब